नमस्कार मित्रांनो, काल आपण ॲडव्हान्स शेपिंग शिकलो आणि आज आपल्याला ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स शिकायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशनचे 5 प्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहेत, कारण आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून हँडलच्या साहाय्यानं ट्रान्सफॉर्मेशन्स केलेलं आहे. त्याला आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो. आज आपल्याला ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स वापरून त्याच्या डुप्लिकेट कॉपीज कशा तयार होतात आणि त्यापासून डिझाईन कसं बनतं ते शिकायचं आहे. तर आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील पहिला प्रकार बघूया, पोझिशन. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, ॲरेंजमध्ये जातो, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि पोझिशन सिलेक्ट करतो. ट्रान्सफॉर्मेशनचा डायलॉग बॉक्स ओपन झाला. त्यामध्ये ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशनच्या ह्या 5 कमांड्स, त्यापैकी आत्ता पोझिशन सिलेक्ट आहे. आता यामध्ये आपण सेटिंग करूया. इथं दिसणारी एक्स आणि वाय व्हॅल्यू ही त्या ऑब्जेक्टच्या सेंटरची पोझिशन आहे. म्हणजे इथं दिसणारी एक्स आणि वाय व्हॅल्यू ही त्या ऑब्जेक्टच्या सेंटरची ड्रॉईंग विंडोमधील ॲक्च्युअल पोझिशन आहे. पण आता पोझिशन बदलताना आपल्याला या ॲक्च्युअल पोझिशनचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळं आपण काय करू, रिलेटिव्ह पोझिशन ऑन करूया. म्हणजे काय होईल, इथं x0 y0 येईल. म्हणजे आत्ता हा ऑब्जेक्ट 0वर आहे असं गृहीत धरून आपण त्याला उजवीकडं किंवा डावीकडं, वर किंवा खाली न्यायचं आहे. त्याच्या कॉपीज बनवायच्या आहेत. ऑब्जेक्टचा साईज किती आहे बघा, 20 mm बाय 20 mm आहे, 20 × 20 mm. या ऑब्जेक्टच्या आता उजव्या बाजूला मला 4 कॉपीज बनवायचे आहेत आणि प्रत्येक 2 कॉपीमध्ये 2 mmचं अंतर पाहिजे. आता हा साईज आहे किती, 20 बाय 20 mm. या ऑब्जेक्टचा साईज आहे 20 बाय 20 mm, 20 × 20 mm. आणि जर मला तो उजवीकडे न्यायचा आहे आणि उजवीकडे नेल्यानंतर 2च्या मध्ये मला इथं 2 mm अंतर राहिलं पाहिजे. म्हणजे तो मला उजवीकडं किती नेला पाहिजे, जेवढं आत्ता अंतर आहे त्यामध्ये 2 mm ॲड केलं पाहिजे. म्हणजे आत्ता 20 आहे तर मला 22 mm तो उजवीकडे नेला तर 2 ऑब्जेक्टमध्ये अंतर 2 mmचं राहील. तर हा विचार करून मला इथं एक्स व्हॅल्यू टाईप करायची. मी ते एक्स करतो 22, 22, वाय 0 तसंच ठेवतो, कारण तो मला फक्त आडवा न्यायचा आहे, उभा नाही न्यायचा. त्यामुळं वाय व्हॅल्यू मी 0 ठेवतो. कॉपीज मला टोटल 5 पाहिजेत. एक ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे म्हणजे मला इथं 4 टाईप करतो आणि मी ॲप्लाय करतो. काय झालं, एकाच क्लिकमध्ये 4 कॉपीज तयार झाल्या आणि प्रत्येक 2 कॉपीजमध्ये इथं 2 mm अंतर राहिलेलं आहे. हे पुन्हा चेक करण्याची गरज नाही, हे अगदी 100% परफेक्ट असतं. आता मी ह्या 5 ऑब्जेक्टचा ग्रुप करतो. प्रॉपर्टी बारमध्ये ग्रुप कमांड आहे, इथे मी क्लिक करतो आणि तो संपूर्ण ग्रुप मला खाली घ्यायचा आहे आणि
प्रत्येक 2 ग्रुपमध्ये परत मला इथं 2 mm अंतर पाहिजे. म्हणजे मी काय करणार, वाय व्हॅल्यू चेंज करणार 22, पण मला खालच्या बाजूला पाहिजे म्हणून त्याची व्हॅल्यू मी -22 करतो. पण एक्सची व्हॅल्यू किती येणार, आता 0 येणार, कारण मला हॉरिझॉन्टल मूव्ह करायचा नाही येतो, फक्त व्हर्टिकल मूव्ह करायचा आहे. त्यामुळं x0 y -22. कॉपीज मला टोटल 4 पाहिजेत. हा ग्रुप एक आहे म्हणजे मला 3 कॉपीज मी डिफाईन करतो इथे. कॉपीज 3 आणि ॲप्लाय करतो. बघा किती सहजपणे डिझाईन बनतं आणि परफेक्ट त्या ठिकाणी आपण तो ऑब्जेक्ट नेतो. आपण ह्या 5 ऑब्जेक्ट्सचा ग्रुप केला होता, तो आपण अनग्रुप करूया. प्रॉपर्टी बारमध्ये इथे मी अनग्रुप करतो, बाजूला क्लिक करतो, म्हणजे हा प्रत्येक ऑब्जेक्ट वेगळा झाला. इथेही ग्रुप आहे आणि हे खालचे 2 ग्रुप मी सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये अनग्रुप ऑल कमांड देतो, बाजूला क्लिक करतो, म्हणजे ह्या ग्रुपमधील प्रत्येक ऑब्जेक्ट वेगळा झाला. तर हा झाला ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील पहिला प्रकार, पोझिशन. आता आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील दुसरा प्रकार बघूया, रोटेशन. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, ट्रान्सफॉर्मेशन्सचा डायलॉग बॉक्स ओपनच आहे. आपण रोटेट बटन ऑन करूया. आता या ठिकाणी बघा आपल्याला ऑब्जेक्ट तो रोटेट करून त्याच्या कॉपीज बनवताना 3 प्रकारचं सेटिंग इथं करावं लागतं. पहिल्यांदा तो ऑब्जेक्ट किती डिग्रीमध्ये रोटेट करायचा आहे, अँगल ऑफ रोटेशन तुम्हाला इथं टाईप करावं लागेल. त्यानंतर तो ऑब्जेक्ट कोणत्या सेंटरभोवती रोटेट होणार आहे, त्या सेंटरची पोझिशन इथं डिफाईन करावी लागेल. त्यामध्ये या डिफॉल्ट 9 पोझिशन्स आहेत, त्यापैकी सेंटर सिलेक्ट आहे. या डिफॉल्ट 9 पोझिशन्सपैकी कोणती एक पोझिशन सिलेक्ट असेल तर तुम्हाला त्या सेंटरची एक्स आणि वाय पोझिशन द्यायची गरज नसते. 3 नंबर आहे कॉपीज. तुम्हाला त्या ऑब्जेक्टच्या किती कॉपीज पाहिजेत. आता कॉपीज आणि अँगल ऑफ रोटेशन यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजे तुम्हाला किती कॉपीज पाहिजेत त्यावरून किती अँगल आपल्याला ठेवावं लागेल हे ठरवता येतं, किंवा तुमचा किती अँगल, तुम्ही किती अँगलमध्ये रोटेट करणार आहात त्यावरून त्याच्या किती कॉपीज बनतील एका पूर्ण रोटेशनमध्ये ते ठरवता येतं. त्यासाठी एक साधं समीकरण आहे. इथं बघा तुम्हाला टोटल किती भाग करायचे आहेत हे जर माहीत असेल तर तुम्ही त्याचा अँगल काढू शकता. म्हणजे 360 भागिले एकूण भाग जे उत्तर येईल तेवढा अँगल तुम्हाला द्यावा लागेल. समजा मला 20 भाग करायचे आहेत तर 360 भागिले 20 360 डिवायडेड बाय 20 किती येणार उत्तर 18. तर 18 डिग्रीमध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट रोटेट करावा लागेल. आपण करून बघूया. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला मी, जरा मोठा करतो. मला 20 भाग करायचे आहेत, त्यासाठी 18 डिग्री अँगल मी 18 टाईप केलं. पोझिशन डिफॉल्ट 9 पैकी सेंटर सिलेक्ट आहे, ती सेंटरच राहू दे. कॉपीज एकूण भाग आपण 20 जरी केले असले, ऑब्जेक्ट रोटेट होताना त्याची दुसरी बाजू पण रोटेट होणार आहे,
त्यामुळे आपल्याला 20 ऐवजी निम्मे ऑब्जेक्ट लागतील 10, पण त्यापैकी हा एक आहे, त्यामुळे आपण इथं 9 टाईप करूया. 9 कॉपीज. मी ॲप्लाय करतो. इथं बघा टोटल 20 भाग झाले, पण ऑब्जेक्ट्स 10 आहेत. सिलेक्ट करून बघा 10 ऑब्जेक्ट्स. हा ओरिजिनल ऑब्जेक्ट, त्याच्या सेंटरभोवती 18 डिग्रीमध्ये रोटेट होऊन समान 20 भाग तयार झाले. आता मी अंडू करतो, आणखीन एकदा अंडू करतो. आता आपण काय करूया, हा ऑब्जेक्ट त्याच्या दुसऱ्या एखाद्या डिफॉल्ट पोझिशनभोवती आपण रोटेट करू. मी बॉटम सेंटर पोझिशन सिलेक्ट करतो. मला आता तो बॉटम सेंटरभोवती रोटेट करायचा आहे. अँगल 18च राहू दे. कॉपीज मात्र आपल्याला 20 करावे लागतील, कारण हा पूर्ण ऑब्जेक्ट बॉटम सेंटरहून फिरणार आहे, त्यामुळे त्याच्या पूर्ण 20 कॉपी होतील. 20 म्हणजे ही एक आहे, म्हणजे आपल्याला इथं 19 टाईप करावं लागेल, 19. आणि आता मी ॲप्लाय कमांड देतो. काय झालं, एकाच क्लिकमध्ये आपल्याला एक चांगलं कंपोजिशन मिळालं. याचा उपयोग तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता, किंवा ह्या रचनेला तुम्ही ॲडव्हान्स शेपिंगच्या आपण काल शिकलो त्या कमांड्स देऊन, किंवा त्यापैकी एखादी कमांड देऊन याचा एक शेप तुम्ही बनवू शकता. उदाहरणार्थ आपण काल वेल्ड शिकलो, प्रॉपर्टी बारमध्ये सुद्धा त्या कमांड्स दिसतात. मी इथं वेल्ड कमांड देतो, म्हणजे बघा एक परफेक्ट शेप तयार झाला. हा शेप तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता. मी अंडू करतो. आता ऑब्जेक्ट रोटेट करताना त्याच्या सेंटरची पोझिशन ऑब्जेक्टच्या बाहेर डिफाईन करूया, आणि ऑब्जेक्ट रोटेट कसा होतो ते बघूया. आता हे 4 ऑब्जेक्ट्स आहेत. एक मोठं इलिप्स, एक रेक्टँगल, एक छोटा रेक्टँगल उभा, आणि एक छोटं इलिप्स. मी छोटं इलिप्स या मोठ्या इलिप्सच्या परफेक्ट सेंटरला आणून ठेवतो. आपण शिकलो ते अलाइनमेंटमध्ये सी आणि ई टाईप करतो. तो ऑब्जेक्ट त्या मोठ्या ऑब्जेक्टच्या सेंटरला गेला. आता हा ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट 2 सिलेक्ट करतो, आणि मी टार्गेट ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, शेवटचा मोठं इलिप्स, आणि मी सेंटर आणि टॉप अलाइनमेंट देतो सी आणि टी. तर तो टॉप सेंटरला गेला. मला समजा घड्याळाची डायल करायची आहे, वॉल क्लॉक म्हणा हवं तर. मला आउटलाईनपासून थोड्या अंतरावर पाहिजे. मी थोडं खाली घेतो. तर नज डिस्टन्स 1 mm आहे. मी जरा खाली घेतलं ते. हा रेक्टँगल मला परफेक्ट असा रोटेट करून बरोबर त्याचे 12 भाग झाले पाहिजेत. आता 12 भाग करण्यासाठी गणिताप्रमाणे अँगल किती ठेवावा लागेल, 360 भागिले 12, 30 डिग्री. हा छोटा चौकोन आपल्याला मोठ्या इलिप्सच्या सेंटरभोवती असा फिरवायचा आहे. तर या मोठ्या इलिप्सच्या सेंटरची एक्स आणि वाय पोझिशन आपल्याला इथं दिसेल, कारण इथं सेंटर सिलेक्ट आहे. पण जेव्हा मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करेन
त्यावेळी इथं त्या ऑब्जेक्टची सेंटर पोझिशन आली. त्यामुळं आपल्याला मोठ्या इलिप्सच्या सेंटरची व्हॅल्यू नोट करून ठेवावी लागेल आणि छोटा रेक्टँगल सिलेक्ट करून त्याला ती व्हॅल्यू द्यावी लागेल. थोडं किचकट वाटेल पण ते परफेक्ट होणार. आता मोठ्या सर्कलची, मोठ्या इलिप्सची सेंटरची व्हॅल्यू एक्स आणि वाय 66.919 एक्स व्हॅल्यू आहे आणि 54 वाय व्हॅल्यू आहे. मी ती बाजूला नोट करून ठेवतो आणि छोटा रेक्टँगल सिलेक्ट करतो. आता मला ती व्हॅल्यू इथं टाईप करायची, मी नोट करून ठेवलेली मोठ्या इलिप्सच्या सेंटरची एक्स आणि वाय व्हॅल्यू मला इथं टाईप करायची आहे. मी टाईप करणार 66.919 आणि वाय 54. तुम्ही आता या एक्सच्या आणि वायच्या पुढं क्लिक केलात तर तुम्हाला डिफॉल्ट पोझिशन्सपैकी सिलेक्ट असलेली सेंटर पोझिशन निघून जाईल. इथं आता साऱ्या पोझिशन्स तुम्हाला ब्लँक दिसतील. त्यामुळे आता हा रेक्टँगल डिग्री किती पाहिजे आपल्याला, आपण मगाशी बघितलं 30 डिग्री म्हणजे 12 भाग होतील इथं डायरेक्ट. आणि कॉपीज पाहिजेत आपल्याला 12 पण एक आहे तिथं, म्हणजे आपण इथं 11 करूया. कॉपीज 11 म्हणजे परफेक्ट 11 कॉपीज ॲड झाल्या की टोटल 12 अंक तयार होतील 30 डिग्रीमध्ये. आता मी ॲप्लाय करतो. बघा, तुम्ही जर एक ऑब्जेक्ट बाजूला घेऊन तो रोटेट करून जर इथं बसवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला किती वेळ लागेल आणि त्यामध्ये परफेक्शन असणार नाही. इथं एकाच कमांडमध्ये तुम्ही तो ऑब्जेक्ट बरोबर समान अंतरावर 30 डिग्री अँगलमध्ये त्याचे 12 समान भाग झाले. आता 60 सेकंदासाठी मला 60 समान भाग केले पाहिजेत. हा ग्रे कलरचा रेक्टँगल मला ह्या इलिप्सच्या सेंटरभोवती असा रोटेट करून त्याचे समान 60 भाग करायचे आहेत. त्यासाठी मला हा छोटा रेक्टँगल किती डिग्रीमध्ये रोटेट करावा लागेल, 360 डिवायडेड बाय 60 म्हणजे 6 डिग्री येईल. मी छोटा ग्रे कलरचा रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि इथं टाईप करतो 6. त्याच्यानंतर नोट करून ठेवलेली ह्या मोठ्या इलिप्सच्या सेंटरची पोझिशन आपल्याला इथं टाईप करायची आहे, एक्स आणि वाय. ह्या मोठ्या इलिप्सची एक्स पोझिशन आणि छोट्या रेक्टँगलची एक्स पोझिशन एकसारखीच आहे कारण ते बरोबर सेंटरला आहे. तर त्याची वाय व्हॅल्यू आपण मगाशी नोट करून ठेवलेली इथं टाईप करूया 54. म्हणजे हा आपला सेंटर झाला, ह्या मोठ्या इलिप्सचा सेंटर, ती त्याची ही पोझिशन झाली. आणि मला कॉपीज आता 60 सेकंद म्हणजे 60 कॉपीज पाहिजेत. एक आहे ओरिजिनल, इथं आपण 59 करूया, 59. आणि आता ॲप्लाय करूया. झाले 60 सेकंद, 60 समान भाग झाले. प्रत्येक अंकाच्या रेक्टँगलवर तो ओव्हरलॅप झाला आहे. तो फार तर तुम्ही काढून टाकू शकता, म्हणजे दिसायला तुम्हाला ते एकदम परफेक्ट दिसेल. तर हा झाला ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील दुसरा प्रकार, रोटेशन.
आज आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील 2 प्रकार बघितले. पहिला पोझिशन आणि हा दुसरा रोटेशन. पुढचे 3 प्रकार आपण उद्या बघूया. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.